अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्वांना तुम्ही सर्वजण कसे आहात आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि तुमचा आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस सुख शांतीचा आणि आनंदाचा जाओ. गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, पण भीती वाटते की नियम काय असतील काय, तर कसं करायचं. तर चला मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या मनातली भीती पहिले दूर करा. आपल्याला गुरुचरित्राची खूप जण खूप नियम सांगतायत, खूप व्हिडिओमध्ये सांगतायत. मी फक्त तुम्हाला 3च नियम सांगेल. ह्या संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही. आणि मुळामध्ये गुरुचरित्र वाचतो कशासाठी आपण तेच लक्षात ठेवा. खूप जण असे आहेत की त्यांना वाचता येत नाही, पण त्यांची इच्छा गुरुचरित्र पारायण करायची. खूप जण असे आहे की दादा नियम जमत नाहीत आम्हाला, पण गुरुचरित्रामध्ये नियम फक्त 3 नियम आहेत. ते नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही. आपण केली सेवा दत्त महाराजांपर्यंत पोहोचेल. आणि गुरुचरित्र पारायण करताना काही चुका करायच्या नाही. त्या चुका पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे व्हिडिओ मोठा जरी झाला तरी तुम्ही पूर्ण बघा, दुसरीकडे कोणाला विचारायची गरज नाही. कारण की महाराजांमुळे 2006 पासून गुरुचरित्र पारायण महाराज करून घेत आहेत. लक्षात घ्या. गुरुचरित्र पारायण करताना मांडणी कशी करायची, तर खूप साधी सोपी मांडणी करावी. तुम्हाला जशी जमेल तशी करा. दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांचा फोटो ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवा. महाराजांची मूर्ती असेल ठेवा, नसेल तर काही आवश्यकता नाही. रोज फोटो पूजन करायचं का, तर करायचं. रोज फोटो पूजन करायचं. मूर्ती असेल तर एकदाच. पहिल्या दिवसाचा अभिषेक करायचा. रोज मूर्तीला गंध, अक्षदा, फुलं, आपण विड्याची पानं आहे 2 विड्याचे पानं आपल्या देवघराजवळ ठेवायची. आणि गुरुचरित्र आपल्याला वाचायचं आहे. त्याच्या आदल्या दिवशी 4 श्वान असेल, गाय असेल, यांना पोळी चपाती आपण देऊ शकता. घरामध्ये गोमूत्र शिंपडा. हे नियम तुम्हाला कोणीही सांगणार नाहीत. लक्षात ठेवा. घरामध्ये पहिले गोमूत्र शिंपडायचे. खूप जणांच्या मनामध्ये संशय असेल, गुरुचरित्र पारायण करू नको करू नको करू. संशय सगळे दूर करा. आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे आणि दत्त महाराजांची इच्छा आहे. आणि आपण पण थोडं मनातली भीती दूर करून पारायणाला बसायचं. काही होत नाही हो, काळजी करू नका. तुम्ही दत्त महाराज आपल्यासोबत आहेत हे लक्षात ठेवा. आजच्या दिवशी गाई असेल, श्वान असेल, त्यांना पोळी चपाती बिस्किट. पूजा मांडणी करताना पोथी पहिलेच बाहेर काढून ठेवायची. महिलांनी दिंडोरी प्रणीत गुरुक्षेत्र वाचायचं. मी परत एकदा सांगतो, महिलांनी दिंडोरी प्रणीत गुरुक्षेत्र वाचा. महिलांनी दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र वाचायचं. मोठं वाचू नका. खूप जण म्हणणार दादा आमच्या शेजारची गुरुचरित्र पारायण गुरुचरित्राची पोथी शेजारच्याकडे आहे, ती घेऊ का. घ्या. पोथी कोणाची तुम्ही गुरुचरित्र वाचायला घेतली तर घ्या. त्याच्यानंतर दक्षिणा ठेवून द्यायची. पोथी त्यांना वापस देऊन टाकायची. लक्षात ठेवा. पण शक्यतो पोथी आपली स्वतःची असावी, नसेल तर दुसऱ्यांची वाचू शकता. परत आपण मांडणी करताना चौरंग ठेवा, पाठ ठेवा, एक नारळ ठेवायचं, सगळीकडे गोमूत्र टाकून द्यायचं. आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावा. आपण जिथे गुरुचरित्र वाचणार आहे त्या ठिकाणी तिथे गोमूत्र टाकायचं. गुरुचरित्र वाचताना फोटो ठेवा महाराजांचा, दत्त महाराज ठेवायचा. परत गुरुचरित्र वाचताना आपण सगळं कोणतं घालायचं. महिलांनी ज्या साडी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, कुंकू असेल, हे सगळं परिधान करायचं. डोक्यावर पदर घेऊन गुरुचरित्र पारायण करायचं. हे लक्षात ठेवा. महिलांनी रोज साडी बदलायची का, एक साडी ठेवा. पिवळ्या कलर दत्त महाराजांना आवडतो. ती पिवळी कलरची साडी रोज वाचन झाल्यानंतर धुवून टाकायची, वाळू घालायची. दिवसभर घालायची नाही. दिवसभर मग तुम्ही दुसरे कपडे घालू शकता. वाचनासाठी स्पेशल एक वेगळी साडी ठेवा. पिवळी साडी, पिवळा कलर दत्त महाराजांना आवडतो, ती ठेवायची. वाचन झाल्यानंतर ती साडी धुवून वाळू घाला. दुसऱ्या दिवशी ती साडी घालायची. पुरुषांनी सवळं घाला. सवळं घालताना प्रॉपर सवळं घालायचं. टी शर्ट घालून, जीन्स पॅन्ट घालून गुरुचरित्र पारायण करू नका.
काही गरज नाही. तुम्ही नाही केलं तरी काही फरक पडणार नाही. प्रॉपर सवळं घालूनच गुरुचरित्र पारायण वाचायचं. त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल हे लक्षात ठेवा. पहिला नियम, भस्म न लावता गुरुचरित्र वाचायचं नाही. हे नियम तुम्हाला कोणी सांगणार नाही. भस्म लावूनच गुरुचरित्र वाचायचं. आणि परत गुरुचरित्र वाचताना आपला तेलाचा दिवा असेल, तुपाचा दिवा असेल तो चालू ठेवावा. आपलं जसं घर असेल, छोटं मोठं असेल, चौरंग असेल ते ठेवा आणि पाठ चौरंगावर ठेवून गुरुचरित्र वाचायचं. गुरुचरित्र वाचन करताना आपलं आसन पाहिजे. आपलं आसन ठेवायचं. परत दत्त महाराजांना बसण्यासाठी आसन ठेवायचं. दत्त महाराज गुरुचरित्र वाचन ऐकण्यासाठी येत असतात. कोणासाठी वाचतो आपण? लोकांसाठी वाचतोय का? आपण दत्त महाराज गुरुचरित्र वाचतो. दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असतात. महाराज येत असं ऐकण्यासाठी महाराजांना म्हणायचं. या सगळ्यात गुरुचरित्र पहिल्या दिवशी आपण जेव्हा बसणार तेव्हा संकल्प करायचा. संकल्प केल्यानंतर तो बघून अगोदर आपल्या आईवडिलांच्या, गुरूंच्या, ब्राह्मणांच्या सगळ्यांच्या पाया पडायचं. ते केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये सुपारी असेल, विड्याचे पान असेल, दोन ते देवघरात ठेवायचे. आपल्या कुलदेवतेला विनंती करायची. कुलदेव, देवी, खंडोबा त्यांना म्हणायचं की आमच्या घरी दत्त महाराजांच्या इच्छेने गुरुचरित्र पारायण आम्ही करतोय. आईवडिलांचा नमस्कार करायचा. पूजा मांडणी करून बसायचं. छानपैकी खाली रांगोळी काढायची. पोथीला गंगाक्षता फुलं व्हायचं. पोथी 8 दिवस हलवायची नाही. लक्षात ठेवा, नाही तर तुमचं वाचन झालं काय? काही जण पोथी उचलून ठेवून देतात. तसं करायचं नाही. पोथीला 8 दिवस हात लावायचा नाही. पोथी तशीच ठेवायची. मध्ये हात लावायचा. पोथी आपण वाचायला बसल्यानंतर सगळ्यात पहिले रोज काय वाचायचं? रोज वाचन करताना महाराजांची एक माळ गायत्री मंत्र असेल 15 मिनटं, आपल्या गुरूंची एक माळ, गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष आणि अध्याय वाचन करायला सुरुवात करायची. सोपं काही. तुम्ही सकाळी 3 वाजेपासून गुरुचरित्र वाचू शकता. 12 ते 12:30 दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्या वेळेमध्ये गुरुचरित्र वाचायचं नाही. कमीत कमी 4 वाजेच्या आतमध्ये गुरुचरित्र वाचन करून घ्यायचं. घरी असेल परत गुरुचरित्र वाचन करताना भस्म लावून गुरुचरित्र वाचायचं. गुरुचरित्र वाचन करताना मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं. आता खूप जण असे त्यांना वाचता येत नाही पण त्यांची इच्छा आहे खूप, दादा आम्हाला वाचता येत नाही पण आम्हाला इच्छा आहे. तुम्ही पण गुरुचरित्र पारायण वाचा. गुरुचरित्र वाचन करताना नुसते बोट फिरवायचे नाही. नुसते बोट फिरवायचे. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात. त्या अध्यायाप्रमाणे गुरुचरित्र वाचा. महाराजांना एक नारळ ठेवायचं, नाक घासायचं आणि महाराजांना म्हणायचं की महाराज आमच्याकडून तुम्ही 8 दिवसीय गुरुचरित्र पारायण, 7 दिवसीय गुरुचरित्र पारायण निर्विघ्नपणे आमच्याकडून करून घ्या. खूप जण म्हणता माझ्याकडून होईल का? माझ्याकडून होणार नाही. सगळं होतं. महाराजांना म्हणा महाराज तुम्ही आमच्याकडून करून घ्या. दत्त महाराज तुम्ही आमच्यासोबत या आणि कार्यसिद्धी करा. म्हणजे काय? गुरुचरित्र वाचन पूर्ण करून घ्या आणि मनामध्ये भीती ठेवू नका. तुम्ही पहिली भीती काढून टाका. हे केल्यानंतर रोजचं आपल्या जेवढं आहे तेवढं वाचन करायचं. वाचन करताना मध्ये उठायचं नाही. मध्ये उठला बाथरूमला जायचं असेल तर परत बसायचे. आंघोळ करायची. गुरुचरित्र वाचन काळामध्ये कोणाला बोलायचं नाही. आपलं तोंड बंद पाहिजे. गुरुचरित्र वाचताना छानपैकी वाचायचं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. अध्याय पहिला असं छानपैकी वाचायचं. आपण महाराजांना ऐकवतोय, आपण पण समजून देतोय. हे झाल्यानंतर गुरुचरित्र जेव्हा आपण करतो, समजा आपण हे केलं, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा ठेवायचा. 2 टाईम सकाळ संध्याकाळ आरती करायची महाराजांची. आरती करताना गणपती बाप्पांची आरती घ्यायची, दत्त महाराजांची आरती घ्या, आपल्या कुलदेवतेची आरती घ्या. एवढी आरती घ्या किंवा नाही जमलं तुम्हाला, वेळ कमी असेल तर दत्त महाराजांची आरती घ्या. खूप सकाळ संध्याकाळ महाराजांना नैवेद्य दाखवायचा. रोज आपण गुरुचरित्र पारायणामध्ये नियम नंबर 2, गुरुचरित्र पारायणामध्ये जेवणामध्ये आपण कांदा लसूण खायचा नाही. कांदा लसूण मसाला खायचा नाही. कांदा लसूण मॅगी मसाला खायचा नाही. कोणतेच मसाले खायचे नाही. मग तुम्ही म्हणणार दादा आम्हाला साधं खायचं का? जास्त जसा आहार तसा विचार असतो. या 8 दिवसांमध्ये मसाले पदार्थ, तेलकट पदार्थ जास्त खायचे नाही. या काळामध्ये आपण महाराजांना सगळ्या पालेभाज्या चालतात. खूप जण म्हणणार दादा एक धान्य पळा
काही काही महिला काय काय करतात, रोज एकच भाजी खाता. कोणी सांगितलं कोणत्या पोती. काही का जण एकच पोळी किंवा एकच भाजी खाता असं नाही आहे. पालेभाज्या तुम्ही रोज वेगवेगळ्या कोणत्याही खाऊ शकता. सगळ्या पालेभाज्या चालतात. सगळ्या वांगे असेल, कांदे असेल, हे खायचं नाही. रात्री झोपायच्या अगोदर विष्णू सहस्त्रनाम वाचायचं. दिवसभरात केलेलं पाप असेल, डोळ्याचे पाप असेल, बघण्यातून पाप होतं, बोलण्यातून पाप होतं, सगळ्या गोष्टी होतात. गुरुचरित्र वाचन करताना मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं. नुसते बोट फिरवायचे नाही. हातामध्ये जी असं करायचं नाही. पान पलटताना पाणी ठेवा, अगरबत्तीची काडी ठेवा, बोट ठेवून आपण हळूहळू वाचायचं. दत्त महाराजांना बसण्यासाठी आसन ठेवा. महाराज ऐकण्यासाठी येत असतात. जे बाकीचे घरचे कोणी असेल त्यांना गुरुचरित्र ऐकण्यासाठी बसावं. त्यांना ऐकण्याचं पण पुण्य लागतं. पूर्वीच्या काळी काय ब्राह्मण आमच्या घरी आमचे वडील गुरुचरित्र वाचत असेल, एखादा ब्राह्मण लावून आपण गुरुचरित्र वाचत असणार तर बाकीच्या ज्या बायका आहेत ते गुरुचरित्र श्रवण करत होते. श्रवण करायला पण तेवढाच आशीर्वाद आहे आणि वाचण्याला पण तेवढाच आशीर्वाद. लक्षात ठेवा. म्हणून कोणी गुरुचरित्र वाचताय, तुम्ही नुसतं ऐकताय, मन लावून ऐकताय, त्याला पण तेवढाच आशीर्वाद आहे. हे झालं आपले पहिले दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. 7 दिवस झाले ब्रह्मचर्याचं पालन करायचं. या 7-8 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं. वाईट गोष्टी बघायच्या नाही, डोळ्यांनी नाही, कशाने नाही. मनामध्ये वाईट गोष्टी चिंतन करायचं नाही. कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. ब्रह्मचर्याचे नियम पाळायचं. गादीवर झोपायचं नाही, खाली झोपायचं. घोंगडीवर असेल, रग असेल त्याच्यावर झोपायचं. 7 दिवसामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण जास्त करा. दत्त महाराजांचं 7 दिवसांमध्ये मन स्थिर ठेवायचं. जेवढं त्या पोथीमध्ये अध्याय दिलेले आहे, पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, जेवढे अध्याय आहे तेवढे अध्याय वाचावे. जास्त हुशार बनायचं नाही. जास्त अध्याय वाचून संपवायचे नाही. कारण की मुळामध्ये गुरुचरित्र पारायण हे वाचून संपवायचंच नाही. आपल्याला समजून घ्यायचं. ते दिवसभरात केलेले अध्याय आहेत ते समजून घ्या. दिवसभरात जे काही अध्याय वाचताय त्यामध्ये आपण काहीतरी जाणीव राहू द्या आणि ते समजून घ्या. गुरुचरित्र वाचा. मनामध्ये भीती ठेवू नका. न भीती ठेवता आपण गुरुचरित्र पारायण करावं. काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जेव्हा गुरुचरित्र सकाळी वाचणार, खाता पिता करा. ज्यांना डायबिटीज, शुगर, BP असेल त्यांनी खावं, बाकीच्यांनी नाही. महाराजांना पण थंडीचा चहा द्यायचा. खूप जण देतात सकाळी. तुम्ही वाचायला बसले, कोणी चहा दिला महाराजांना, ठेवा. तो महाराजांना पण चहा द्या. महाराजांना पण थंडी वाजते. महाराजांना चहा देऊन तो चहा तुम्ही ग्रहण करू शकता. गुरुचरित्र वाचन करताना कोणी वॉशरूमला पुढे जायचं असेल जाऊ शकता. गुरुचरित्र वाचन गेल्यानंतर आंघोळ करून परत बसायचं. गुरुचरित्र वाचन करताना मध्ये बोलायचं नाही. लक्षात ठेवा. गुरुचरित्र वाचन करताना कोणाला पाय दुखले, हात दुखले, हे दुखलं, अध्याय पूर्ण झाल्यावर उभा राहू शकता. परत खाली बसायचं. गुरुचरित्र वाचन करताना डोळ्यात पाणी येत असेल तर गोमूत्र जास्त शिंपडा. एवढं नियम जर तुम्ही पाळले तर तुम्ही मनापासून गुरुचरित्र पारायण करू शकता आणि करावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करावं आणि महाराजांना म्हणायचं, महाराज आमच्याकडून तुम्ही करून घ्या. अजून पण तुमच्या शंका समाधान असेल तर आज तुम्ही कमेंट करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला याचाच अर्थ तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे. तर नक्की एकदा करून पहा. तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.